सर्वोच्च न्यायालयामध्ये आज अंतिम सुनावणी सुरू आहे आणि सुनावणीमध्ये शिंदे साहेबांतर्फे कौल यांनी आपली भूमिका मांडलेली, जे भूमिका आम्ही पहिल्यापासूनच सांगत होतो की अध्यक्षाचे निर्णय किंवा निवडणूक आयोगाचे निर्णय हा एक स्वायत्त संस्था असल्यामुळे त्यांना तो निर्णय घेण्याचा अधिकार आहे। दरवेळेला कोर्टात जाऊन किंवा सुप्रीम कोर्टात जाऊन रिट पिटिशन करून हे वाढवण्याचं काम पहिल्याचं उभा सरकारनं म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांनी जे काही रिट पिटिशन केला त्याच्यावर आता अंतिम निकाल मला वाटतं 1-2 दिवसात लागण्याची शक्यता आहे। एकंदरीत भूमिका पाहिली तर आमची बाजू अत्यंत प्रबळ आणि भक्कम असल्यामुळे हा निकाल आमच्या बाजूने लागेल अशी अपेक्षा आम्हाला आहे। आजपासून राज्यामध्ये जे सरकारी कर्मचारी संपावर गेलेले आहेत, खरं तर कालच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये या संदर्भामध्ये बैठक झाली। बैठकीमध्ये पॉझिटिव्ह निर्णय घेण्याचा प्रयत्न शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा घेतलेला, त्यासाठी जी काही कमिटी निर्माण केलेली आहे ती सुद्धा एक लवकरच त्यांचा अहवाल देणार आहे। परंतु हा प्रश्न आजचा नाही, तर हा प्रश्न अनेक दिवसापासून प्रलंबित आहे। गेले 2.5-3 वर्षापूर्वीचे जे सरकार होतं त्या सरकारमध्ये कुठेही याच्यावर हालचाल झाली आणि त्यामुळे असं थोडं शंका घ्यायला सुद्धा जागा आहे की हे अचानक कसं घडतंय। एकदम 1-2 महिन्यामध्ये यावर उठाव होतो काय, त्याच्यात मोर्चे निघतायत काय, हे सर्व थोडासा शंका निर्माण करण्यासारखं आहे। तुमच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा सांगेल की हे तुमचं सरकार आहे, आपलं सरकार आहे, म्हणून शिंदे साहेब पॉझिटिव्ह निर्णय घेतील, हे शिवसेना भाजपचं सरकार पॉझिटिव्ह निर्णय घेतील, परंतु आपल्यामुळे इतरांना ज्या काही सर्वसामान्यांना अडचणी निर्माण होत आहेत त्याची सुद्धा आपण काळजी केली पाहिजे। म्हणून त्यांनाही विनंती आहे काही दिवस का होईना याचा निर्णय लागेपर्यंत आपण आपला संप मागे घ्यावा। आता पहिले त्यांची जे संजय राऊत जे आहेत त्यांचं मानसिक संतुलन तर बिघडलेलं आहेच आहे। आता ठाकरे कुटुंबातले काही लोक जे शिंदे साहेबांबरोबर आहेत त्याबद्दलही तो त्यांनाही गद्दार म्हणायला कमी करणार नाही। आज सुभाष देसाईंचा मुलगा शिंदे साहेबांबरोबर आला, शिवसेनेत आलाय, त्यालाही ते गद्दार म्हणायला कमी करणार नाही। म्हणजे जे यांच्या बरोबर राहतील ते निष्ठावान, जे बाहेर जातील ते सर्व गद्दार, किंवा इतर पक्षातले जे काही लोक आहेत, राष्ट्रवादीचे जे लोक येतात त्यांना जे रेड कार्पेट टाकून हे बोलवत आहेत ते त्यांच्या बाई एकदम निष्ठावंत आहेत, बाळासाहेबांच्या विचाराच्या असं त्यांचं कदाचित संभ्रम असेल किंवा म्हणणं असेल। म्हणून संजय राऊतची टीका ही फारशी मनावर घेण्याजोगी नाही। सरकार प्रत्येक बाबीची दखल घेत असतं, परंतु अधिवेशनाच्या काळामध्ये सुद्धा काही लोकांना आपले प्रश्न मी या सभागृहात किंवा सभागृहाच्या पायऱ्यावर मांडतो हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, तो काही चुकीचा नाही। परंतु प्रत्येक गोष्टीची एक प्रोसेस असते, त्या प्रोसेसनुसार त्यांचंही काम होईल। निश्चित सगळ्यांचेच कामं करायचे, कोण कोणत्या पक्षाचा किंवा कोणकोणत्या गटाचा हे न पाहता सरकार सर्वांना सामावून घेऊन त्यांचे कामं निश्चित मार्गी लावेल। संजय जी, हिंदी में जानना चाहेंगे, आज राज्य भर में आंदोलन हो रहा है पुरानी पेंशन स्कीम को लेकर, क्या सरकार की तैयारी? सरकार ने कल उनके ओर से उनके जो प्रतिनिधि थे उनको बुलाया था। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब ने भी उनसे, लगभग सब विरोधी पक्ष के नेता भी उसमें थे, उनसे करीबन 1-1.5 घंटे की उनसे वार्तालाप की। उनमें उन्होंने पॉजिटिवली अपना व्यू रखा है। उन्होंने जो कहा है कि अपने इस निर्णय की वजह से सरकार को क्या दिक्कतें आएगी या तो निर्णय लेने में कोई कठिनाई आएगी क्या, इसके लिए उन्होंने एक कमेटी गठित की है। वो कमेटी इसका अहवाल अभी 8 दिन में देने वाली है। लेकिन एक बात जरूर है कि ये जो मांग ये लोग सरकारी कर्मचारी की थी वो बहुत सालों से थी, पुरानी मांग थी। अचानक ये 2.5 साल 3 साल की जो सरकार थी उसमें कोई भी कदम उठाया नहीं गया, लेकिन आज अचानक उसको लेके माहौल बनाया जा रहा है, वो सरकार के खिलाफ भड़काने की कोशिश की जा रही है। मैं उन कर्मचारी को भी बोलूंगा कि आप संयम रखें, सरकार आपके साथ में रहेगी।
लेकिन आपके वजह से जो जन सामान्य को दिक्कत हो रही उसका भी आप ख्याल रखेंगे, ऐसे मैं उनको विनंती करता हूँ। सर, नासिक से जो मोर्चा निकला है किसानों का, उसे लेकर हाउस में डिस्कशन चल रहा है, क्या बातें हुई हैं किसानों को लेकर? जरूर जो किसानों की जो रैली आ रही है मंत्रालय की तरफ जो आ रही है उसके बारे में सीएम साहब पॉजिटिव है, शायद उसका निर्णय भी सभागृह में अभी हो जाएगा। सत्ता को लेकर के जिस तरीके से सत्ता संघर्ष को लेकर के सुप्रीम कोर्ट में जो मामला चल रहा है, लगातार उद्धव ग्रुप कह रहा है कि आप लोग गलत तरीके से डिस्क्वालिफिकेशन का मामला है, ये सारी चीजें, इस पर सही निर्णय होना चाहिए। आप कैसे देखते हैं? देखिए, सुप्रीम कोर्ट में जो अभी सुनवाई शुरू है उसमें दोनों तरफ के वकील अपनी अपनी बाजू वहाँ दिखा रहे, बोल रहे, लेकिन जो कायदेशीर जो होगा वही सुप्रीम कोर्ट निर्णय लेगा। उसकी चिंता करने की या दिक्कत आने वाली कोई बात नहीं है। मुझे जो चाहिए वही निर्णय सुप्रीम कोर्ट लेगा, ऐसा नहीं होता। जो भी पक्ष की बाजू है वो अगर अच्छी सही रही उसी तरफ को वो सुप्रीम कोर्ट निर्णय देगा। एक सवाल और है कि जो 13-14 विधायक अभी उद्धव ग्रुप में है, वो सदन के भीतर पिछले 3 हफ्ते से एक भी सवाल नहीं पूछ रहे हैं। ऐसा क्यों हो रहा है? क्यों वो बाहर हंगामा कर रहे हैं, सदन में हंगामा कर रहे हैं, लेकिन सवाल जनता के नहीं पूछ रहे हैं? कांग्रेस और एनसीपी के सवाल जो पूछ रहे हैं उन पर तालियां बजा रहे हैं। अब उनका काम ही उतना रहा है। जो 14-15 विधायक है उसमें से 10 विधायक आते हैं, उनको भी पता है सुप्रीम कोर्ट का निकाल बाई चांस अगर अपने अगेंस्ट में गया तो अपनी सदस्यता रद्द हो जाएगी और पूछने की जैसी वो कोई बात रही नहीं, क्योंकि 2.5 साल में उन्होंने कोई काम नहीं किया था। अब ये सरकार काम कर रही है, अब उनका बजट देखेंगे तो वो हैरान है। इसलिए अब उनको कोई चारा नहीं है, अभी वो सिर्फ घोषणा देना और ताली बजाना ही उनका काम बचा है। यही तो बात मैं कह रहा हूँ, 2.5 साल में इसकी एक भी बैठक तक नहीं हुई। 2.5 साल में इन्होंने एक बैठक भी नहीं ली। उन प्रतिनिधियों को बुलाना चाहिए था, उसमें से रास्ता निकलना चाहिए था। ये जो हमको जो नोटिस दी गई है ये 15-20 दिन पहले की नोटिस है, तो भी सरकार ने उसके बारे में पॉजिटिव सोच के सीएम ने और डिप्टी सीएम ने मीटिंग कॉल की, उनसे बात की। जब तक बात नहीं होती बात आगे बढ़ेगी नहीं, ये हमारी पॉजिटिव लाइन है। ठाकरे गटाच्या आमदारांना आता सभागृहात काय बोलावं हा प्रश्न आहे। त्यांनी कुणाच्या तरी मागे फरफटत जाणं हा फक्त त्यांचा आता दिनक्रम राहिलेला आहे। सभागृहामध्ये राष्ट्रवादी बोलते, काँग्रेस बोलते आणि हे टाळ्या वाजवतात, बाकं वाजवतात, एवढाच एक उद्योग त्यांच्याकडे राहिलेला आहे। आणि मग आपलं अस्तित्व कुठं दिसतच नाही। असं जर असेल तर लोक आपल्याला काय म्हणतील, म्हणून पायऱ्यावर येऊन तेही राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या घोषणामध्ये सहभागी होऊन जोरात घोषणा देऊन तोच फोटो कधीतरी सामनावर छापून आणणं एवढंच त्यांचं काम बाकी राहिलेलं आहे। याचा अर्थ त्यांची मानसिकता आता खचलेली आहे आणि भविष्यामध्ये ते पुन्हा या सभागृहात येणार नाही याची जाणीव सुद्धा त्यांना झाली आहे। नाही, शिल्लक वगैरे काय आम्हाला त्यांची आवश्यकता पण नाही आहे। ज्यांना यायचं ते आमचे दरवाजे खुले आहेत, जे येतील ते आपले, जे नाही येतील तर त्यांची आम्हाला आवश्यकता सुद्धा वाटत नाही।